नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपलं नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, वर्ग सातवी या ठिकाणी स्कॉलरशिपचा हा आपला दुसरा धडा सुरू आहे. या अगोदर आपल्या चॅनलवर पहिल्या धड्यातील स्वाध्याय 1.1 आणि 1.2 हे दोन्ही स्वाध्याय अपलोड केलेले आहेत. यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे सोडून दिलेली आहेत. ते अगोदर पहा, नंतर हा दुसरा धडा पहा. दुसऱ्या धड्याचं नाव नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या हे धड्याचं नाव आहे. त्यामधील स्वाध्याय 2.1 मधील सर्व गणिते आपण स्पष्टीकरणासहित पाहूया. ठीक आहे, चला, चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करायचं. ओके, चला आता प्रश्न पहिल्याला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला सर्वांना दिसतोय. इथे दिलेला आहे बघा, 7/2 बरोबर. इथे या ठिकाणी कुठली संख्या येईल आणि +1/2. आता आपण या संख्या इथं बरोबरचं चिन्ह, याचा अर्थ ह्या दोन्ही बाजूची संख्या कशी असते, सारखी असते. हे आपल्याला या सर्वात अगोदर लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आपण या दोन्ही बाजूला सारखी संख्या आहे, तर आपण काय करणार, ह्या 7ला आपण जर असं लिहिलं 7/2, याचा अर्थ 7/2च असतो, बरोबर आहे. आणि याला जर आपण या ठिकाणी असं लिहिलं तर चालेल का बरं, 6 + 1/2 चालेल का, 7, बरोबर आहे. तर याला परत जर आपण असं लिहिलं 6/2 + 1/2 चालेल. ओके, काय अडचण आहे का, नाही. कारण पहा, छेदातला जो 2 आहे तो सारखा असल्यामुळे 1 दसलेला आहे. तर आता इथं लक्षात घ्या, हे 6/2 आहे, बरोबर आहे. मग काय होईल या ठिकाणी, 2 बेत्रिक 6. आता पहा, समोर 3 पूर्णांक किंवा 3 + 1/2. आता पहा, इथं 1/2 ऑलरेडी आहे, म्हणजे इथं काय संख्या असणार आहे या ठिकाणी, 3. काय असणार आहे, 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, -2 ही ऋण पूर्णांक संख्या डॅश डॅश आहे. पहा आता कुठे आहे, तर या ठिकाणी जर आपण संख्या रेषा जर आपण काढली तर या ठिकाणी 0 असतो, इथं 1, इथे 2 असतात. ठीक आहे, तर इथं -1, इथं -2. आपल्याला हे -2 हे दाखवायचे. आता लक्षात घ्या, या रेषेवर 1च्या उजवीकडे येईल. पहा आता 1च्या उजवीकडे आहेत का, हे -2 उजवीकडे आहेत का, नाही आहेत. 1च्या डावीकडे येतील. आता पहा, हा 1 आहे, बरोबर आहे. -1 त्याच्या डावीकडे आहे का, आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. असं आपण संख्या रेषा काढून ठरवू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात गुणाकार समान आहे, म्हणजे सारखा आहे. तर पहा, हे मायनस प्लस होईल, म्हणजे याचं उत्तर प्लसमध्ये येणार आहे. आणि हे मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे एक उत्तर प्लस येणार आहे आणि दुसरं उत्तर मायनस येणार आहे. म्हणजे हा तो ऑप्शन आपला येणार नाही आहे. असं आपण एक एक ऑप्शनला पाहू शकतो. ओके, तर पहा पुढे पाहूया. हे मायनस आहे, हे प्लस आहे, म्हणजे मायनस प्लस काय होत असते, मायनस. आणि हे मायनस मायनस काय होत असते, प्लस. तर पहा, यांचा जर गुणाकार केला तर प्लस येईल, यांचा येईल मायनस, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही आहे. तर लक्षात घ्या, इथं 1 - 1 प्लस, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल आणि इथं प्लस प्लस म्हणजेच प्लस येईल, हाही येणार नाही. पहा आता, इथं प्लस 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 झालं आणि मायनस मायनस पण प्लस झालं, याच्यावरूनच आपण याचं उत्तर काढू शकतो. आता पाहूया कसं येते. पहा, 8 × 9 = 72 येईल, मायनस मायनस प्लस. ओके, प्लसचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालते. आणि 8 × 9 = 72 आलं का, दोन्ही समान. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. लक्षात येते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 5 सुरू आहे आपला. इथे विचारले 7/-2 ही संख्या किती आहे. तर ऑप्शनमधून निवडायचे. पहा, पहिलं जर ऑप्शन आपण सोडून पाहिलं तर 7×1 = 7, पण -7 होतील आणि हे 2 जशाला तसे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पहा, हे जे मायनस चिन्ह असते या ठिकाणी दिसतो, तो मायनस या ठिकाणी इथे मध्यभागी लिहिला तरी चालतो, काही अडचण नाही. ओके,
म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 6 मध्ये या ठिकाणी पहा मायनस अंशात आणि छेदात मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस चिन्ह कट होईल. या ठिकाणी 13/2 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते का? मायनस मायनस कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. तर पहा -96 आणि याला भागिले किती आहे 16. त्याला आपण असं लिहिले तर चालते का पाहूया. तर पहा याला आपण -96 भागिले 16 असं जर लिहिलं तर 96 ही संख्या 16च्या पाड्यात आहे. किती नंबरला आहे? तर ती आहे 6 नंबरला. मग 16 की 96 आपण आणि या ठिकाणी काय राहील 16. इथपर्यंत लक्षात आलं. पहा हे मायनस का घेतलं? कारण ही मायनस संख्या आहे, ही प्लस आहे, म्हणजे मायनस होईल. हे 16 काय होतील? कट होतील आणि उत्तर काय येणार आहे? -6 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. समजतंय? चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. तर पहा 8 नंबरचा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. 8 नंबरच्या प्रश्नामध्ये दोन्ही संख्या कशा आहेत? मायनस आहेत, म्हणजे 120 -120 भागिले -30. पहा मायनस मायनस कॅन्सल झालं. या ठिकाणी राहिलं 120 भागिले 30. पहा कडीकडीचा शून्य परत कट झाला. काय राहिलं 12/3. 3 1 3 3 चौक 12. काय उत्तर आलेलं आपलं 4. तर 4 आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. लक्षात येते का? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. तर पहा या ठिकाणी ही संख्या कंसाच्या बाहेर आहे आणि या कंसाच्या मध्ये संख्या आहे. तर कंसाच्या बाहेरची संख्या लिहिली 5. आता कंसाच्या मध्ये काय आहे 8 - 3 गुणिले 5. तर आपल्याला कंचे भागू बेव यानुसार अगोदर भागाकार करावा लागतो. म्हणजे जिथे राहतील 5 इथं राहतील 8. 5 त्रिक 15 -15 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. परत हा कंस जर सोडवला तर इथं राहील 5 ला 5. कंसामध्ये आणि या संख्येमध्ये गुणाकार असतो. आता पहा 8 मधून 15 जात नाहीत, पण 15 मधून 8 गेले, 7 राहिले आणि मोठ्या संख्येचं मायनस चिन्ह म्हणून इथं मायनस लिहिलं. लक्षात आलं. 7 5 35 होईल आणि या ठिकाणी मोठ्या मायनस प्लस काय होत असते मायनस, म्हणजे -35 हे आपलं उत्तर आलेले ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. पहा बेरीज करायची आहे फक्त आपल्याला. पहा बेरीज करताना छेदाचा आपल्याला लसावी काढावा लागतो, परंतु आपण याला असंही सोडू शकतो. कसं? लक्षात घ्या. आता हे 36 आहेत, हे 42 आहेत. ओके, तर आपण या ज्या संख्या आहेत या संख्येला जर आपण असं लिहिलं, लक्षात घ्या. आता 5/36 लिहिलं. ओके, अधिकला अधिक लिहूया. पहा आता ह्या जर 42 ची फोड जर केली आपण तर कशी होईल? लक्षात घ्या. sin 42 होईल का नाही? अशी 42 ची जर आपण फोड केली तर काय होईल? 6 गुणिले 7 sin 42. आता पहा अंशात आणि छेदात 6 6 सेम आहेत, कॅन्सल होतील. इथे 1 राहिला, म्हणजेच काय राहिलं आपलं 5/36. लक्षात येते. आणि अधिक 1/7. इथपर्यंत लक्षात आलं. चला, तर आता यांचा छेदाचा लसावी काढण्यासाठी काय करावं लागतो? हे जे 7 आहेत या 7ने या 36ला एकदा गुणायचं आणि अंशाला एकदा गुणायचं आणि परत ह्या 36ने काय करायचं? ह्या अंशाला एकदा गुणायचं, या छेदाला एकदा गुणायचं. ओके, तर लक्षात घ्या कसं होईल ते तुम्हाला समजेल. 5/36 गुणिले 7 आणि अंशात पण गुणिले 7. प्लसचं चिन्ह देऊया. 1/7 याला गुणिले 36, याला गुणिले 36. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, समजलं का इथपर्यंत? चला पुढे जाऊया. पहा आता 7 5 35 होईल. किती होतील? 35. आणि छेदात 36 गुणिले 7
जर केलं तर ते येईल 252. किती येईल? 252. प्लसचं चिन्ह देऊन घेऊया. 36 एक 36 होईल आणि छेदात या दोघांचा गुणाकार 252. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता छेद समान झाला म्हणल्यावर किती लिहायचा? एकदाच लिहून घ्यायचा आणि अंशाची काय करायची आपल्याला? बेरीज. 35 अधिक 36 किती आली? 35 आणि 35 70 आणि 1 71 येईल आणि छेदातली संख्या जशाला तशी 71/252 असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. लक्षात येते का? व्यवस्थित पहा. समजलं नाही तर परत व्हिडिओ पहा. ओके, चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 11 पाहूया. आता हे पूर्णांक तर अपूर्णांक आहे, याची करायची वजाबाकी. तर या संख्येला अगोदर अपूर्णांकात नेता आलं पाहिजे आपल्याला. तर कसं नेतात ते एकदा सांगतो. छेदातली संख्या जशाला तशी आणि अंशामध्ये काय करायचं? 3 गुणिले 1 अधिक 2. 3 गुणिले 1 अधिक 2 याचंही वजा चिन्ह, याचंही तसंच करा. छेदातली 6 जशाला तसे 6 गुणिले 3 अधिक 5. लक्षात आलं? आता यांना जर सोडून घेतलं तर काय होईल? 3 1 3 आणि 2 या ठिकाणी 5/3 झालं. वजाला वजा साहित्रिक 18 होईल आणि हे 18 आणि 5 किती झाले? 23. 23/6. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? नाही. आता लक्षात घ्या, इथं वजाचं चिन्ह आहे. आता या इथं छेद 3 आहे आणि इथं 6 आहे, म्हणजे आपण याचा छेद फक्त 6 आणू शकतो. काही अडचण नाही ना आपल्याला? नाही. तर लक्षात घ्या, 5/3 6 आणण्यासाठी याला कितीने गुणलं आपण? 2 ने. अंशाला पण कितीने गुणलं? 2 ने. वजाला वजा 23/6. याच्यामध्ये काही बदल करायची गरज आहे का? नाही, कारण ऑलरेडी 6 आहे. ओके, चालायचं पुढं. 5 दोन्ही 10 झाले, 3 दोन्ही 6 झाले, वजाला वजा 23/6. आता लक्ष द्या, छेद कसा झाला? समान झाला. एकदाच लिहायचा आणि अंशाची काय करायची? वजाबाकी. तुम्हाला सांगितलं तसं आता 10 मधून 23 जात नाहीत, मग 23 मधून 10 काढून टाका. किती राहिले? 13. आणि हे मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येला देऊन टाकायचं. म्हणजे काय उत्तर येईल? वजा 13/6 असं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. लक्षात येते का? तर असं व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक गणित समजून घ्या. चालतंय? चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12 ते 15 साठी ही सूचना आहे. पुढील चौकटीत हे जे चिन्ह दिलेत यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 12 लक्षात आला असेल तुम्हाला. तर 12 मध्ये लक्षात घ्या, हे मायनस चिन्ह आहे, इथं प्लस आहे, म्हणजे ही संख्या कन्फर्म मोठी असेल. याचं ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येते. 13 मध्ये पहा, आता ही संख्या मायनस आहे. मायनस संख्येपेक्षा 0 ही संख्या कशी असते? मोठी. ऑप्शन क्रमांक 2 येईल. आता 14वा प्रश्न तुमच्या सर्वांच्या लक्षातच आला असेल. आता ही जर संख्या रेषा असेल, इथं 0, इथं -1, इथं -2, इथं -3, इथं 1 2 3. तर आता लक्षात घ्या, -1 आणि इथं -2 आहे, म्हणजे ज्यावेळेस दोन्ही संख्या वजा असतात त्यावेळेस जी संख्या लहान असते तीच मोठी असते. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2. समजते? चला पुढे करूया. पहा प्रश्न क्रमांक 15. आता इथं 3 आहे, इथं 0 आहे, नक्कीच कोण मोठे असणार आहे? 3. ऑप्शन क्रमांक 2. लक्षात येते? 16 नंबरचा प्रश्न आपला सुरू झालेला आहे. 16 नंबरच्या प्रश्नामध्ये करायचा आपल्याला भागाकार. काय करायचं आहे? भागाकार. सर्वप्रथम ही संख्या अपूर्णांकात न्यायची. कशी न्यायची माहिती आपल्याला? 5 दुनी 10 आणि 1 11 छेदात 5. इथपर्यंत लक्षात आलं? भागाकाराचं चिन्ह ॲज इट इज. परत 6 पंचे 30 आणि हे 3 33. छेदातले 6 जशाला जसे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर पुढे जाऊया. जायचं? ओके. आता 11/5 जशाला तसे. याचा गुणाकार व्यस्त होत असतो. काय होत असतो? गुणाकार. म्हणजे ह्या चिन्हाच्या ऐवजी काय येते? इथं गुणाकाराचं चिन्ह आणि पुढचा जो अपूर्णांक असतो तो या ठिकाणी हा छेदातला वरी जातो, अंशातला खाली येतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 6/33. आता पहा, 11 1 11, 11 3 33 होईल, 6 1 6 होईल आणि 5 त्रिक 15 होईल. आता 6/15 आपलं उत्तर आले, पण ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर पाहायला
मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, याला अतिसंक्षिप्त रूप करणे, म्हणजेच या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 3 आहे. 3 दोन्ही 6 होईल आणि 3 पाची 15 होईल. 2/5 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पहा प्रश्न क्रमांक 16 आपला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न लक्षात घ्या. 4 ते 7 दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 4 ते 7 मध्ये, मग 4 ते 7, 4च्या पुढे कोण असतो? 5, 6 दरम्यान म्हणजे मध्ये कोण आहेत? 5, 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती? 2 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 18 सुरू आहे आपला. पहा इथं -2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला कोणता म्हणजे निवडायचा आहे. तर लक्षात घ्या, पूर्णांक संख्या -2 आणि 3 असं विचारलंय. तर आपण जर अशी संख्या रेषा काढली तर इथे किती असतात? 1, 2, 3. ओके, आणि इकडं -1, -2 आणि -3. तर पहा -4, -5 असं पण असू शकतं, पण आपल्याला इथपर्यंत गरज आहे म्हणून मी 3च काढतोय. नसता बरेच जण म्हणतील सरने मागच्या सर्वच गणितात -3 आणि +3 पर्यंतच संख्या रेषा काढली, ही इकडं वाढत असते. लक्षात घ्या. चला आता आपल्याला काय विचारलंय? -2 म्हणजे इथून कुठपर्यंत? 3 पर्यंत. आणि हे दरम्यानच्या विचारलंय, म्हणजे ह्या इथून इथपर्यंत कुठकुठल्या संख्या येतात? तर ह्या लक्षात घ्या, ह्या संख्या येतात. म्हणजेच -1, -0, -1, -2 हे आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. असं आपण याला समजून घ्यायचं. ओके, चलायचं पुढं. चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 19 पहा. 2.1 या स्वाध्यायामधील हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर सर्वांना एक सूचना. नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये नवोदयचे जे विद्यार्थी तुमचे कोणी ओळखीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हे सजेस्ट करा, कारण यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅच, लाईव्ह बॅच, टेस्ट सिरीज भरपूर काही या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि तसेच तुमच्या 7वीच्या पण स्कॉलरशिपची टेस्ट आपण या ॲपवर तुम्हाला फ्रीमध्ये एक टेस्ट अपलोड करणार आहोत. त्यासाठी हे ॲप सर्वांनी डाउनलोड करायचे. ओके, परीक्षेच्या अगोदर आपण टेस्ट अपलोड करूया. चला आता पुढील प्रश्न सर्वात शेवटचा 19 नंबरचा पाहूया. ओके, चला आता पहिल्या 2 मोज संख्या लक्षात घ्या. मोज संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. तर लिहून घेऊया. पहिल्या 2 मोज संख्या कुठल्या आहेत? 1, 2. समजलं इथपर्यंत? पहिल्या 2 पूर्ण संख्या. आता पहिल्या 2 जशाला तसं इथं फक्त पूर्ण संख्या. लक्षात घ्या, पूर्ण संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येच्या अगोदर 0 लिहिल्यावर पूर्ण संख्या तयार होतात. म्हणजे हे झाले 0, 1. लक्षात येते? आणि पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. पाहता पहिल्या 2 ऋण पूर्णांक संख्या. कशा? ऋण पूर्णांक संख्या कुठल्या आहेत? तर त्या आहेत -1 आणि -2. या 2 आहेत. लक्षात आलं? तर आता आहेत यांची बेरीज डॅश आहे. आता या सर्वांची आपल्याला करायची बेरीज. लक्षात घ्या, बेरीज करताना लिहूया इथं 1 + 2 + 0 + 1 अधिक -1 अधिक हे परत -2. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता लक्षात घ्या, 1 आणि हे 2 3, 3 आणि हा 1 4. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? 4 अधिकला अधिक लिहून घेऊया. ओके, आता इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आले. आता आपण काय करणार? हा नाही, 1 मिनिट, हा अधिक येणार नाही. इथे काय होईल? 4
त्यानंतर ही मायनस संख्या आहे, म्हणजे -1 आणि हे -2 असं लिहून घेऊया याला. तर आता पहा 4 मधून 1 गेला, 3 राहतील, परत -2 म्हणजेच किती राहील 1. आणि हे उत्तर प्लस येणार आहे, कारण मोठ्या संख्येला कसं चिन्ह आहे प्लस, म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. किती येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते? चला व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचं आणि सबस्क्राईब चॅनलला केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायचं, जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. चला तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.